आहे बजरंग सोनावणे यांच्या संदर्भात। बजरंग सोनावणे हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। साध्या पद्धतीने ते अर्ज भरणार आहेत। बीड लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे यांना जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आज बजरंग सोनावणे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। साध्या पद्धतीने आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आधीच त्यांनी जाहीर केलाय। तरी देखील राष्ट्रपतीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर शिवसेनेचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या रजनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बजरंग सोनावणे हे दुपारी 1च्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। बजरंग सोनावणे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। साध्या पद्धतीने आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। बीड लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे यांना जाहीर झालेली आहे। आज बजरंग सोनावणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। साध्या पद्धतीने आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत असं त्यांनी आधीच सांगितलं होतं। तरी सुद्धा राष्ट्रपतीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते काँग्रेसच्या रजनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बजरंग सोनावणे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दुपारी 1 पर्यंत हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उद्धव, बजरंग सोनावणे हे आपला उमेदवारी अर्ज जाहीर करणार आहेत, अधिकची माहिती। नक्कीच, कारण की महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना काही दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर झाली होती आणि यानंतर आज ते प्रत्यक्षात जे आहे तो आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राष्ट्रपतीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते जे आहे ते अर्ज दाखल करणार आहेत। कुठलंही शक्ती प्रदर्शन न करण्याचा निर्णय बजरंग सोनवणे यांनी आधी घेतला होता। त्यामुळं साध्या पद्धतीने बीड लोकसभेचा अर्ज जो आहे तो राष्ट्रपतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून होणार आहे। आपण बघू शकतो की बीडची लढत या राज्यात लक्षणीय असणार आहे, कारण की या ठिकाणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे या मैदानात आहेत। त्याचबरोबर वंचित कडून अशोक हिंगे या ठिकाणी उमेदवारी जी आहे ते त्यांची जाहीर बजरंग सोनावणे हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अगदी साध्या पद्धतीने आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत असं त्यांनी जाहीर केलंय। बजरंग सोनावणे हे आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत। अगदी साध्या पद्धतीने आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत। कोणतंही शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार नाही असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। यापूर्वीच त्यांनी हे जाहीर केलेलं आहे। तर उद्धव मोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उद्धव, आज बजरंग सोनावणे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र कोणतंही शक्ती प्रदर्शन ते करणार नसल्याची माहिती मिळते। याबाबत काय सांगा? नक्कीच, कारण की शेतकरी पुत्र म्हणून जे आहे ते त्यांना सध्या निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये म्हणलं जातं आणि शेतकऱ्यावर संकट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या आसमानी संकट जे अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यावर संकट आले, त्यामध्ये आपण या सगळ्या शेतकऱ्याच्या नुकसानीकडे बघता कुठलाही मोठा आवाढावा न करता जे आहे ते साध्या पद्धतीने आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत याचा आदर करून अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन न करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। मात्र तरी देखील काँग्रेसचे नेते असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते असतील आणि महाविकास आघाडी मधल्या घटक पक्षांचे जे नेते कार्यकर्ते असतील, या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी त्यांच्यासोबत थांबणार आहेत आणि या अर्ज दाखल केल्यानंतर ते या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। आता आजपासून खरी जी आहे ती रंगत बीड लोकसभेला येणार आहे, कारण की एक उमेदवार मैदानात आलेला आहे आणि उमेदवारी देखील दाखल केलेली। त्याचबरोबर आता पंकजा मुंडे या देखील 24
तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जी. त्यामुळे या अर्जानंतर, या उमेदवारी अर्जानंतर या निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. नेमका दुसरा लोकसभेचा हा टप्पा कशा पद्धतीने गाजला जातो किंवा चर्चेला जातो याकडे देखील आता राज्याचं लक्ष असणार आहे. कारण की बीड मधली अत्यंत जी चर्चेची निवडणूक बीड लोकसभेची असणार आहे. कारण की भाजपच्या ज्या मोठ्या नेत्या आहेत पंकजा मुंडे, जे की त्यांना देशामध्ये त्यांची ओळख आहे, जी. त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी असणार आहे. आणि यामुळेच कुठं ना कुठं बीडच्या निवडणुकीकडे संबंध राज्याचं लक्ष असणार आहे. जान्हवी. जी जी, धन्यवाद उद्धव, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.